श्रीलंकेसोबतचा पहिला वन डे टाय झाल्यानंतर आता प्लेइंग 11 मध्ये चेंजेस करायची गरज आहे असं अनेक जणांना वाटत आहे आणि यामुळेच आता रिषभ पंतची एंट्री करा असं सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. कारण तुम्हाला पण माहित आहे की पहिल्या मॅच मध्ये पण असंच वाटायचं की ऋषभ पंतलाच घेतील, परंतु ऋषभ पंतला बाहेर ठेवलं आणि KL राहुलला घेतलं होतं. तर आता जेव्हा पहिला मॅच टाय झाला ते पण जिंकलेला मॅच, या कारणामुळे अनेक जणांना असं वाटतं की ऋषभ पंतला घ्यायला पाहिजे. आता ऋषभ पंतला घेतल्यानंतर मग काढायचं कोणाला, तर याचं पण काय नक्की प्रोबॅबिलिटी असू शकते हेच आपण बघणार आहोत. आता पहिल्या वन डे बद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर थोडक्यात सांगतो. पहिल्या वन डे मध्ये भारताला 230 रनचं टार्गेट भेटलं होतं आणि 230 रनचं टार्गेट पूर्ण करताना रोहित शर्मा आणि गिल जेव्हा खेळत होते तेव्हा 75 रनवर 0 विकेट होता. आता तुम्हीच विचार करा, इंडियानं हा मॅच किती लवकर जिंकायला पाहिजे होता. कॉमेंटेटर पण असं म्हणत होता की 35 ते 40 पर्यंत टीम इंडिया आरामानं मॅच जिंकू शकते, परंतु त्यानंतर जे विकेट पडायला लागले ते पूर्ण मॅच टायच होऊन गेला असं झालं. तर मग विशेष म्हणजे पहिला मॅच टाय झाल्यानंतर आता दुसऱ्या मॅच मध्ये काय काय चेंजेस होतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आता दुसरा मॅच जिंकणं खूपच गरजेचं आहे, कारण आहे सिरीज 3 मॅचची. पहिला मॅच टाय झालाय, आज दुसरा होणार आहे. आज जर हरलं तर मग ते सिरीज ड्रॉ होण्याचे चान्सेस आहेत ना, आणि आज जर जिंकलं तर पुढचा बी मॅच जिंकून सिरीज जिंकण्याचा प्रयत्न इंडियाचा असणार आहे. तर सध्या फक्त लक्ष रिषभ पंतकडे आहे. बऱ्याच जणांना असं वाटत आहे की रिषभ पंतला घ्यायला पाहिजे. याचं कारण म्हणजे रिषभ पंत स्पिनर सोबत चांगला खेळतो आणि पहिल्या वन डे मध्ये भारताचे सगळ्यात जास्त विकेट स्पिनरनेच घेतलेले आहेत. एक प्रकारे स्पिनरमुळेच टीम इंडियाचा मॅच टाय झाला असं तुम्ही म्हणू शकता. आणि याच कारणामुळे अनेक जणांना असं वाटत आहे की रिषभ पंतला घ्यायला पाहिजे, कारण तो स्पिनर सोबत चांगला खेळतो आणि आजच्या मॅच मध्ये घेऊ पण शकला जातं किंवा घेणारच आहे जवळपास. मग आता काढलं कोणाला जाऊ शकतं. आता अनेक जणांना असं वाटत असेल की KL राहुलला काढतील, परंतु KL राहुलला न काढण्याच्या ऐवजी शिवम दुबेला काढणार आहेत अशा चर्चा चालू आहेत. कारण भविष्यामध्ये वन डे मध्ये नक्की दोघांपैकी कोण ठेवायचंय, KL राहुल का रिषभ पंत, याच्यासाठी जास्त आपल्याकडे टाइम नाही. म्हणून दोघांना पण सोबत खेळवलं जाईल आणि जेवढे चान्स देता येतील त्या दोघांना सोबत देतील आणि जो चांगला परफॉर्म करेल त्यांना परमनंट वन डे टीमसाठी ठेवता येतं. मग याच कारणामुळे दोघांना पण चान्स भेटण्याची शक्यता आहे. काढलं कोणाला जाऊ शकतं तर शिवम दुबेला. शिवम दुबेनं पण मागच्या मॅच मध्ये 25 रन काढल्या होत्या, 19 रन देऊन 2 विकेट घेतले होते. तरी पण शिवम दुबेलाच काढण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर आजच्या वन डे मध्ये फक्त रिषभ पंतचाच बदल होऊ शकतो. बाकीची टीम ऍज इट इज राहील आणि टीम जरी ऍज इट इज राहिली तरी आजचा मॅच जिंकण्याचा प्रयत्न इंडिया 100% करेल आणि जिंकणं गरजेचंच आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंट करून नक्की सांगा.